नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहांच्याकडून एकनाथ शिंदेंचा भ्रमनिरास झाला का? मुलाला मंत्रिपद दिलं नाही तर एकनाथ शिंदे वेगळा निर्णय करणार का? ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं, कारण ती परिस्थिती तशी दिसते. जसं देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेना अचानक बोलावून घेतलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्याही चर्चा झाल्या, परंतु त्याच्याही पेक्षा एकनाथ शिंदेना वाटत होतं की आता धर्मेंद्र प्रधानांचं खातं, शिक्षण खातं हे देवाभाऊंच्याकडे देतील, त्यांना केंद्रात मंत्री बनवतील आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळून जाईल. ह्या अपेक्षेनंच ते गेले. ते हे सिद्ध आता होईलच थोडे दिवसात, कारण त्या चर्चा आता लपून राहत नाही. अर्थात त्यांच्या त्या अपेक्षा होत्या, परंतु तिथं गेल्यानंतर अशा चर्चा आहेत की अमित शहा हे ह्या मताशी ठाम आहेत की तुमचा पक्ष विलीन करा, ते काही ते विसरायला तयार नाही आहेत. शेवटी ते पक्षाचा आधी बघणार, पार्टी बघणार. शेवटी RSS लॉबी आहे विचारणारी भारतीय जनता पक्षाला, आणि पंतप्रधान आहेत, पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं तुम्ही पक्ष विलीन केला तर मुख्यमंत्रीपद, आणि देवाभाऊंना मग ते सांगूही शकतात की तुम्ही आता केंद्रात मंत्री पद घ्या. परंतु ते अजून सगळंच थांबतंय. यांचा भ्रमनिरास कुठं व्हायला लागलाय हे आता पुढे यायला लागले की ठीक आहे ना, मुख्यमंत्रीपद नाही तर नाही, राहू द्या, ते ठरले, पक्ष विलीन करत नाहीत, आमच्यातले आमदार काही तयार नाहीत, इथपर्यंत ते झालंय. परंतु मुलाला मंत्रिपद, 13-14 खासदार ही ताकद आता एकनाथ शिंदेची झाल्यानंतर तुम्ही मंत्रिपद देऊ शकत नाही मुलाला. आता संसदीय अधिवेशन संपल्यानंतर तो विषय घ्या. हे पुढं जायला लागल्यामुळं एकनाथ शिंदे मात्र परेशान झालेले आहेत, आणि त्यांना आता कुठेतरी मुलाला मंत्रिपदच मिळालं नाही तर मग काय वेगळा निर्णय करायचा का? पण वेगळा निर्णय करून काही उपयोग होणार आहे का? भारतीय जनता पक्षाला सोडून काय करणार? मग काय मोड बांधणार विरोधी पक्षाची? गणित बसलं पाहिजे ना राज्यातलं. परंतु एक नक्की ते करू शकतात की केंद्रात त्यांचे आता खासदार जे आहेत, खासदारांचं जे पाठबळ त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे, आणि आत्ताच जे झुरळ आंदोलन झालं, कॉक्रोच, आणि त्याच्यात 2 पावलं मागे यायला लागलं पंतप्रधानांना, अमित शहाना, भारतीय जनता पक्षाला. त्यामुळं कुठंतरी एकनाथ शिंदे हे आता बघतायत, लवकरात लवकर आमचा निर्णय करा, नसेल तर मला वेगळा निर्णय करायला लागेल. धमकी द्यायला तर काय हरकत आहे, असं होऊ शकतं. त्यामुळे एक मुलाला मंत्रिपद हे, आणि एक राज्यमंत्री, एक कॅबिनेट आणि एक राज्य, असं काहीतरी त्याच्या डिमांड आहेत. त्या डिमांड भारतीय जनता पक्षाला पुऱ्या कराव्या लागतील, अमित शहाना कराव्या. परंतु अमित शहाचं एकंदर त्यांनी दिलेली ट्रीटमेंट, त्यांनी दिलेली वागणूक, अमित शहाचं आणि एकनाथ शिंदेचं खूप चांगलं आहे. त्यांना त्यांनी सपोर्टच केलाय, मुख्यमंत्री बनवलं आहे, मिळालं. देवाभाऊंचा क्लेम गेला ना, 2.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. हे फक्त अमित शहा यांच्यामुळंच झालंय. परंतु अलीकडच्या काळात त्यांचं ऐकलं गेलेलं नाही आहे की तुमचा पक्ष विलीन करायचा शब्द द्या, लगेच विलीन करू नका, शब्द तर द्या, मुख्यमंत्रीपद तुम्हाला दिलंच जाईल. त्यामुळं ते नाराज झालेले आहेत. आता काल ज्या अपेक्षेने गेले ते, परंतु परत देवाभाऊच मुख्यमंत्री राहतील असं तिथनं ठामपणे सांगितल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळं पक्ष विलीन करायचा निर्णय त्यांना लवकरात लवकर केला तर मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं मिळून जाईल, आणि देवाभाऊंना मग केंद्रात बोलवलं जाईल. आणि ते पक्षाचा आदेश मान्य करणारे व्यक्तिमत्व आहे देवाभाऊ, त्यांना जावंच लागेल, ते काही नाही म्हणणार नाहीत. जसं आता मुख्यमंत्रीपद ह्यांना मिळायचं, ते आता उपमुख्यमंत्री राहावं म्हणून सांगितलं देवाभाऊंना, ते मान्य करावं लागलं. एकनाथ शिंदेच्या बरोबर ते उपमुख्यमंत्री म्हणून नांदले का नाही? का तर पक्षाचा आदेश नाही मानणार आहे. अशा पद्धतीनं केंद्रात मंत्री करायचं तुम्हाला आहे, तुम्ही वरती या आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. हे शेवटी म्हणजे निवडणुका जशा जवळ येतील आता त्यावेळेला हे होईल. परंतु आताच हे चित्र आहे की एकनाथ शिंदे मात्र नाराज दिसत आहेत.
मुलालाही मंत्रिपद असं पुढं पुढं जात असेल तर मग वेगळा निर्णय करायचा का आणि करून उपयोग आहे का, अशाही चर्चा त्यांच्यात चालू आहेत. बघूया काय होतंय. राजकारण मात्र जोर धरलेला दिसतोय आता. अमित शहाच्या हातात सर्व गोष्टी आहेत असं दिसतंय. कॉक्रोचमुळे 2 पावलं मागं मात्र यायला लागले, निश्चित आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.